फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. देवव्रत माझ्यामुळे नाही, तुमच्या सिंधूनी जो घोळ घातला ना त्यामुळे गेला. काय सांगताय काय गुरुजी? खरंय तेच सांगतोय आणि त्याचेच पुरावे द्यायला मला रानड्यांच्या घरी जायचं आणि त्यासाठी तुम्हा दोघांची मदत हवी. मला म्हणत असतेस ना, अरे कुंभकर्णा लवकर उठ लवकर उठ. मग तू पण उठत जा की लवकर. ऐक ना, मला खूप भूक लागली, काय करू ग? पण असं उठवतात का कोणाला? अगं पण मला भूक लागली, मी तरी काय करू? माझा सर्वात त्याला सांग. अगं पण मला भूक लागलीये आणि ते पाणी भरायला गेलीये. अगं दे ना काहीतरी. काय? अगं मला भूक लागलीये. बर चल, हा चल चल. तू मार खाण्यास बावळट दाखवतोस, तुला मला मारतेस ना सारखी. सांग तुला दाखवतो की नाही आता बघ तू. तू सोड, आज दुखतंय. मग माझी पाठ दुखते त्याचं काय? तेवढंशी चिमणी पण मारतेस तेवढं जोराने ग. अरे सोड ना, माफ कर मला. तू आधीच वेडी सोड. मला खायला देशील? हो देते मी, नक्की देते. बघ नक्की. हो देते. मग ठीक आहे, चल 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 लवकर चल. आय ग ए सिंधू, तू माझ्या चहाड्या करतोस ना, आता बघ तुझी कशी फजिती करते ते. सिंधू, आत्या ग मी खरंच काय नाही केलं. तुला उपरनीच माझे केस सोडले. आत्या ग मी खरं सांगते, खरंच त्याला माझे केस. कुठे गेला? इथेच नव्हता ना? हो, स्वयंपाकघरात गेला असेल बकाणा भरायला. थांब मी आले. सिंधू, सिंधू देवव्रत नाहीये ग. अगं असं कसं नाहीये? तो गेला असेल ना स्वयंपाकघरात बकाणा भरायला. बरोबर म्हणत होतीस, देवव्रत खरंच नाहीये ग. तुम्ही चुकीच्या घराचं दार ठोठावताय गुरुजी. आम्ही तुम्हाला मदत करणार नाही. त्यापेक्षा तुम्ही असं करा ना, तुम्ही तुमचा गाशा गुंडाळून काशीला निघून जा. कसं? तेच तुमच्या हिताचं आहे. इथे मी तुमच्या हिताचं सांगायला आलोय आणि तुम्ही मला हाकलून द्यायच्या गोष्टी करताय. मग काय करू? रानड्यांना सिंधूच्या त्रिपाद दोषाबद्दल कळल्यानंतर ते तिची मखरात बसवून पूजा करतील असं वाटतंय का तुम्हाला? नाहीतर काय, ते तिला पुन्हा माहेरीच पाठवणार. आम्हाला नको बाई ती व्याज. रंग बदलण्याच्या बाबतीत तुम्ही सरड्यालाही मागे सोडाल याची कल्पना होतीच मला आणि आज खात्री पडली. ठीक, मी कोंडीत सापडलोय म्हणून, पण मी कुठल्या ना कुठल्या मार्गानं रानड्यांपर्यंत पोहोचेन आणि सिंधूचं सगळं सत्य सांगेन. तेव्हा तुमच्यासाठी भला मोठा खड्डा खणून ठेवायची व्यवस्था करेन, एवढं लक्षात ठेवा. येतो. थांबा थांबा गुरुजी, आम्ही तुम्हाला मदत करू
पण सिंधू पुन्हा आमच्या गळ्यात अडकणार नाही याची खात्री देत असाल तर. तशी वेळ येणार नाही. आता रात्रच नाही, दिवसाचा प्रत्येक क्षण सिंधूसाठी वैऱ्याचा आहे. बाळ सिंधू, तुझा देवव्रत जसा गेला ना, तसे तुझ्या आयुष्यातले सुखाचे क्षणही गेले हो. पापा, तुझ्याकडे प्रार्थना केली होती की देवव्रताला घेऊन जाऊ नकोस म्हणून, पण तू त्याला तरी घेऊन गेलास. मला ते अजिबात आवडलेलं नाहीये. मला त्याची खूप आठवण येते. तू आता माझ्यासोबत नाहीये, सहनच होत नाहीये मला. पण तरीही राहीन मी कशी बशी, समजवेन स्वतःला काहीतरी. पण घरातले सगळे खूप रडतायत. कोणाचंच कामात लक्ष लागत नाहीये. आणि तुला माहितीये का, मामनजींनी तर पाण्याला हात सुद्धा लावलेला नाहीये. काय सांगतोय अण्णा? म्हणजे कालपासून दादाने पाण्याचा एकही थेंब घेतलेला नाहीये? नाही ना आप्पा. काल रात्री त्याच्या सोबत त्याच्या खोलीत होतो मी. खूप दटावलं तेव्हा तेव्हा कसा बसा झोपला तो. एकंदर त्याची अवस्था अवघड आहे. अण्णा, काल दादाचं एक वेगळंच रूप पाहिलं. पूर्ण रात्रभर तो काल देवव्रताशी, देवव्रताच्या आईशी बोलत होता. तुम्ही मला एकट्याला का सोडून गेलात, मला आता तुमच्याकडे यायचं आहे, मी एकटा पडलोय, असं काहीतरी बोलत होता. जीवाचा अगदी थरकाप उडाला माझा. अण्णा, आपली मुलं असतात ना, हे आपलं सर्वस्व असतं, आपलं भविष्य असतं. त्यांच्याकडे बघून आपण जगतो, त्यांच्याकडे बघून आपण वाढतो. आपली आशा, आपला विश्वास, आपली जगण्याची उमेद, हे सगळं सगळं काही ही मुलंच असतात. मी आणि सरस्वती आमच्या आयुष्यात कशी उमेद बाळगत असू आप्पा? आम्हाला तर मूलही नाहीये. ना? नाही आप्पा, आमचं गाऱ्हाणं मांडायची ही वेळ नाहीये, मला माहितीये. पण दादाची अवस्था बघवत नाहीये. त्याला सावरायला हवं. त्याच्या मनामध्ये जगण्याची उमेद परत निर्माण होईल असं काहीतरी करायला. त्यासाठी काय आणि कसं करावं हाच विचार करतोय. डोकं नुसतं बधीर झालंय, काही सुचत नाहीये. देवव्रता, मला म्हणशील बाबा हा काय पसारा मांडून ठेवलाय? अरे पण गधड्या, हा सगळा तुझा पसारा आहे. हा बोहरा घरात कुठेही पडलेला असायचा. हा तुझा चेंडू किती खेळायचास रे याच्या बरोबर. अगदी रात्री झोपताना सुद्धा हातात घट्ट धरून मग झोपायचा. कुठेतरी घेऊन जाईल. अरे परगावी कुणा पाहुण्याकडे गेलं तर किती पंचायत व्हायची आपली ही देवव्रता. तुला आठवतंय एकदा कोकणात तुझ्या मावशीकडे आपण गेलो होतो तेव्हा त्या कोकणात कुठे मिळाला चेंडू? पण नाही, तुला मात्र चेंडू हवा होता म्हणून तू अखंड तांडव केलास. आम्ही सगळ्यांनी मिळून कुठनं चिंध्या जमवून करून दिला हो तुझ्यासाठी चेंडू. तेव्हा कुठे शांतपणे झोपलास बघ. अगदी खोडकर होतास हो. या तुझ्या वह्या पुस्तकांना, तुझ्या वस्तूंना, या चेंडूला, बोहऱ्याला, अरे तुझ्या आवडत्या खाद्यपदार्थांना सगळ्यांना सोडून कुठे रे गेलास देवव्रता? आईकडे गेलास का रे तुझ्या? तू आईकडे गेला.
मला तिची खूप आठवण येते. मला न सांगता ते दोघं कुठे रे निघून गेला. कुणासाठी जगायचं आता मी? कुणासाठी जगायचं? ही देव तू का आलीयस ग इकडे? जा बरं इथून, जा म्हणतो ना. तुला वाटत असेल मला वेळ लागले म्हणून. हो, मला वेळच लागले. सांग अगं, जातेस की नाही? वंश, आम्ही सांत्वन करून तुमचं दुःख काही कमी होणार नाहीये हे कळतंय मला, पण तुम्हाला मन घट्ट करायला हवं. निदान सिंधूकडे बघून तरी तुम्हाला सावरायला हवं. तुमचं आणि सिंधूचं दुःख अगदी बघवत नाही हो मला. तू आई आहेस भामिने. कोवळ्या वयातलं मूल जाण्याचं दुःख हे केवळ एका आईलाच कळू शकतं हो. सरस्वती ताईंना ते नाही हा, पण देवव्रताचं अगदी आपल्या मुलाप्रमाणे केलं हो यांनी. पण नशिबापुढे कुणाचं काय चालतंय? भामिने, पण हल्ली लेले गुरुजींचं नशीब मात्र फार फळफळतंय हो. हो हो, तू त्यांच्याबद्दल काहीच सांगितलं नाहीयेस का तुझ्या वंसांना? हो सांगते ना. बरं का वंश, अहो आम्हाला वाटेत ना लेले गुरुजी भेटले होते. फारच घाईघाईत होते, धड काही बोललेही नाही. पण त्यांच्याकडे ना एक दागिन्यांचा डबा होता. तुमच्याकडे आहे ना अगदी तसा. तुम्ही काही दिलं होतं का त्यांना? ही देवव्रत रावांची पगडी मोठी छान हो. नाही, मला नाही शोभणार रे देवव्रता. तुला छान शोभून दिसायची. रत्नाच्या लग्नात घातली होतीस ना तू. रुबाबदार दिसत होतास रे. प्रत्येक बापाला असं वाटतं की आपला मुलगा आपल्यापेक्षा मोठा व्हावा, त्याला मान मरातब मिळावं. मला हे तुला सगळं मिळालेलं पाहायचं होतं रे देवव्रता. पण मला पाहायचं होतं की तुझ्याकडे एखादी शानदार बग्गी असावी, दार उघडून द्यायला माणूस असावा, करण्यासाठी हात द्यायला माणूस असावा, तुझ्या भोवती लोकांचा गराडा असावा, तुला महात्मरात मिळावा. पण नाही, हे सगळं मिळण्याआधी तुला नेलं रे देवाने. माझ्याकडून केलं रे. मामांजी, तू काय येतेस ग परत परत? जा तू. मला माझ्या देवव्रताशी बोलू दे. जा. मामांजी मला क्षमा करा. मामांजी, तुम्ही जे म्हणताय ते अगदी खरे. देवव्रताचं चुकले.
देवव्रतरावांचा अगदी थाट असेल स्वर्गात. म्हणजे त्यांनी काही चुकीचं केलं का कधी? त्यांनी मुद्दाम त्रास दिला का कोणाला? नाही दिला. मग बाप्पा देवव्रताला जे हवं ते देईलच ना. माझी आई म्हणायची, जो आपल्याला आवडतो ना तोच बाप्पाला सुद्धा आवडतो. म्हणूनच नेलं असणार बाप्पाने देवव्रताला. हो ग, हो. म्हणूनच लिहिलं असेल त्याला. मला माहितीये का मामांजी, जर देवव्रताला तिथे काही कमी पडलं ना तर तो हक्कानं मागून घे. मी जर नाही दिलं ना बाप्पानी तर भांडण सुद्धा करेल त्याच्यासोबत. जसं तो माझ्याशी भांडायचा ना तसंच. भांडेल हो. तो गेल्याबद्दल आपल्याला खूप वाईट वाटतंय की नाही? तसंच त्यालाही वाईट वाटत असणार ना. जर तुम्ही देवव्रताकडे गेलात तर आजोबा आजी त्यांना किती वाईट वाटेल. जसं आपण देवव्रतासाठी आत्ता रडतोय ते सुद्धा तुमच्यासाठी रडत बसतील ना. मामांजी राहाल ना आमच्या बरोबर? नाही सोडून जाणार मी तुम्हाला. नाही जाणार सोडून. नाही जाणार सोडून. नाही हो, मी कशाला काही देईन त्यांना. खोटं बोलू नकोस सरस्वती. त्या लेल्याला विधीचं थोतांड करायला तूच परवानगी दिलीस ना. मग ते काय त्यांनी फुकटात केलंय? शक्य नाही. जर स्वतःच्या घरातल्यांचे दशक्रिया विधी सुद्धा तो फुकटात करणार नाही, दक्षिणा उकळणारच. खरं सांग, तू दागिने दिलेस की नाही त्याला? अहो मी काही नाही हो दिलं त्यांना. ठीक, एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाक. अहो अहो काय करताय तुम्ही? कुठे डबा सांग ना. तू नाही ना दिलायस, मग गेला कुठे? तसं नव्हे हो, पण पंख फुटले का त्याला? का उडून गेला? पंच अहो काय ते खरं सांगून टाका ना, उगाच नंतर त्रास नको. अहो देवव्रताला वाचवण्यासाठी मीच ते दागिने दे. तुझ्याशी मी या विषयावर नंतर बोलेन. आधी त्या लेले गुरुजीला गाठतो आणि त्याच्या नरड्यातून सगळे दागिने काढतो. आणि आज जीवच घेतो त्याचा. अहो पर्वतीवर असतो ना तो आता. हे जातो आणि कडेलोट करून टाकतो. अहो अहो असं काही. एक शब्द बोलू नकोस तू. ही शनीची पीडा बाहेर गेली म्हणजे मी घरात आग लावायला बघ. भामिनी आणि तिच्या आईना तिचं काम उत्तम केलेलं दिसतंय. आहेत नाही मार्तंडरा आलोच मी. थांबा. हा अण्णा असा तावातावाने कुठे निघून गेला असेल? छे, अण्णा असा माथं फिरल्यासारखा वागतोय. सिंधूचं काहीतरी भलतच सुरू आहे. आणि गोदू ती तर कुणाचं ऐकण्याच्या पलीकडे गेली आहे. आणि आता माझा दादाही. परमेश्वरा, माझ्या दादाला या दुःखातून लवकरात लवकर बाहेर काढ रे बाबा. परमेश्वरानं तुमचं ऐकलंय अप्पा. दादा, हो दादा
देवव्रताच्या अशा अचानक जाण्याने मी खचून गेलो होतो खरंच जगूच नाही असं वाटत होतं मला. पण आता मला समजलंय, या वयात देवव्रताचं जाणं मी पचवू शकत नाहीये. मग माझं जाणं तुम्ही दादा, या वयात तुमची काय अवस्था होईल अप्पा? अप्पा, मला तुम्हाला दुःख द्यायचं नाही. जगण्याचा एक उद्देश निघून गेलाय कायमचा. पण तुम्ही आहात ना, तुमच्यासाठी, आईसाठी जगण्याचा उद्देश मी आहे. आता मी तुमच्यासाठी जगेन. परमेश्वरा, तू आहेस, तू कायम पाठीशी आहेस. अप्पा, लहान मुलांमध्ये परमेश्वराचा अंश असतो असं म्हणतात ना. आपल्या सिंधूकडे बघून मला त्याची खात्री पटली अप्पा. तुम्हाला ठाऊक आहे, मला ही सद्बुद्धी तिने दिली अप्पा. सिंधू, तू तुझं दुःख विसरून माझी समजूत घातलीस ग. खरंच किती समजूतदार आहेस तू. अगं, आमच्यापेक्षा काकणभर कशाला, अगदी मनभर जास्त समजूतदार आहेस हो. माझी नातसून आहेच गुणाची. हा अप्पा, तुमची नातसून असेल, माझी मुलगी आहे हो. आपण खरंच भाग्यवान होत अप्पा. भाग्य कसलं, दुर्भाग्य म्हणा. गुरुजी, गजाननराव, जळता निखारा आहे तो. तुमच्या घरातले 2 मृत्यू हिच्यामुळेच ओढवले आहे. तिच्या पत्रिकेतला त्रिपाद दोष लक्षात येत आहे का? त्रिपाद दोष. गुरुजी, हो काय बोलताय? कुठला त्रिपाद दोष? मार्तंडराव, अहो आत्ता कुठे स्वतःला एका अंत्यविधीतून सावरताय ना, पण या तुमच्या लाडक्या सिंधूच्या त्रिपाद दोषामुळे पुढील 2 वर्षात आणखीन 2 मृत्यू होणार आहे तुमच्या घरात. येतंय का लक्षात? 2 मृत्यू. हे बघा घटिका पात्र, हे इथून पाणी छिरपतं आणि आपल्याला योग्य तो वेळेचा अंदाज येतो. पण ही तिथे आली आणि सगळा सत्यानाश केला. हिचं मंगळसूत्र यात पडलं. तू आली होतीस ना तिथे, तुझंच मंगळसूत्र पडलं ना तिथे. माझंच मंगळसूत्र तुटून पडलं होतं. तिचं मंगळसूत्र यात पडलं आणि पाण्याची गती मंदावली, म्हणून आपला मुहूर्त चुकला. आणि माझ्या विधींची सगळी मेहनत वाया गेली.